बाजी प्रभू देशपांडे कोणत्या राजाचे निष्ठावंत सरदार होते? पर्याय आहे ए. शाहू महाराज, बी. शिवाजी महाराज, सी. संभाजी महाराज, डी. राजाराम महाराज. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंचे मूळ आडनाव काय होते? पर्याय आहे ए. कुलकर्णी, बी. प्रधान, सी. देशपांडे, डी. जोशी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. देशपांडे. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू कोणत्या खिंडीतील पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे ए. नाणेघाट, बी. बोरघाट, सी. पावनखिंड, डी. आंबाघाट. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पावनखिंड. पुढचा प्रश्न आहे पावनखिंडीचे जुने नाव काय होते? पर्याय आहे ए. शिवखिंड, बी. घोडखिंड, सी. रणखिंड, डी. वीरखिंड. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. घोडखिंड. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंनी कोणाला विशाळगडावर सुखरूप पोहोचवले? पर्याय आहे ए. संभाजी महाराज, बी. राजाराम महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. शहाजीराजे. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंच्या पराक्रमाची घटना कोणत्या वर्षी घडली? पर्याय आहे ए. 1659, बी. 1660, सी. 1670, डी. 1674. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 1660. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू कोणत्या शस्त्रासाठी प्रसिद्ध होते? पर्याय आहे ए. धनुष्य, बी. भाला, सी. दांडपट्टा, डी. तोप. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. दांडपट्टा. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंनी किती तोफांचे आवाज ऐकण्याची वाट पाहिली? पर्याय आहे ए. 2, बी. 3, सी. 5, डी. 7. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 5. पुढचा प्रश्न आहे पन्हाळगडातून सुटकेच्या वेळी शत्रू कोण होता? पर्याय आहे ए. मुघल, बी. पोर्तुगीज, सी. सिद्दी जोहर, डी. इंग्रज. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सिद्दी जोहर. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू कोणत्या पदावर कार्यरत होते? पर्याय आहे ए. पेशवे, बी. देशपांडे, सी. अमात्य, डी. सेनापती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. देशपांडे. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंच्या भावाचे नाव काय होते? पर्याय आहे ए. फुलाजी, बी. सूर्याजी, सी. यशाजी, डी. प्रतापजी.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए फुलाजी. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंनी कोणत्या किल्ल्याच्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली? पर्याय आहे ए सिंहगड, बी पन्हाळगड, सी रायगड, डी प्रतापगड. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पन्हाळगड. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंचा जन्म कोणत्या प्रदेशात झाला असे मानले जाते? पर्याय आहे ए कोकण, बी मावळ, सी विदर्भ, डी मराठवाडा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मावळ. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंच्या बलिदानानंतर घोडखिंडीचे नाव काय ठेवण्यात आले? पर्याय आहे ए वीरखिंड, बी शिवखिंड, सी पावनखिंड, डी रणखिंड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पावनखिंड. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंनी किती मावळ्यांसह खिंड लढवली असे मानले जाते? पर्याय आहे ए सुमारे 300, बी सुमारे 600, सी सुमारे 1000, डी सुमारे 1500. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए सुमारे 300. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंनी कोणत्या सैन्याला रोखून धरले? पर्याय आहे ए आदिलशाही, बी निजामशाही, सी पोर्तुगीज, डी इंग्रज. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए आदिलशाही. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंचे नाव कोणत्या गुणासाठी विशेष ओळखले जाते? पर्याय आहे ए कूटनीती, बी व्यापार, सी निष्ठा, डी लेखन. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी निष्ठा. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभूंच्या पराक्रमावर आधारित प्रसिद्ध ऐतिहासिक घटना कोणती? पर्याय आहे ए अफजल खान वध, बी पन्हाळगड सुटका, सी सिंहगड मोहीम, डी सुरत लूट. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पन्हाळगड सुटका. पुढचा प्रश्न आहे बाजी प्रभू देशपांडे यांना कोणत्या नावाने गौरवले जाते? पर्याय आहे ए स्वराज्य रक्षक, बी खिंडीचा वीर, सी रणसिंह, डी गडवीर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी खिंडीचा वीर. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे विशाळगडावर पोहोचण्याचा संकेत कसा देण्यात आला? पर्याय आहे ए मशाल, बी ध्वज, सी तोफेचा आवाज, डी शंखनाद. तर असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तोफांचा आवाज.